आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय वळसे पाटील साहेब, सर्व त्याचे माझे खासदार, त्याचे माझे आमदार आणि सर्व दुःखित अंतकाने उपस्थित बंधू भगिनी, पांडुरंग पवार साहेबांनी बेनके साहेबांच्या प्रस्तावना सांगितलेले आहे. या जुन्नर तालुक्याच्या इतिहासात, राजकीय इतिहासामध्ये 20 वर्ष 4 वेळा विधानसभेचं महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केलेलं एकमेव वल्लभशेठ बेनके साहेब. आणि मी अनेक वेळा म्हणालो की हे माझं भाग्य आहे की जे जुन्नर तालुक्यात कोणालाच मिळालं नाही की सहकार मंत्री शिवाजीराव काळे माझे वडील होते, त्यांचा सहवास मार्गदर्शन मला लाभलं. माजी खासदार नेवतूजी शेरकर यांचं मार्गदर्शन सहवास मला लाभलं, प्रेम लाभलं. आणि आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब यांचं देखील मला मार्गदर्शन, प्रत्यक्ष सहवासासाठी प्रेम लाभलं. भावाप्रमाणे प्रेम मला केलं. कणखर, अभ्यासू, कडक पण तितकाच जीव लावणारा, प्रेम करणारा आमचा हा असा दूरदर्शी नेता आज हरपलेला आहे. संघर्षाचे अनेक प्रसंग आले, परंतु आपली मर्यादा राखून आणि कार्यकर्त्याला जवळ कसं करायचं हे बेनके साहेबांकडून शिका. 2003-4 साली, सॉरी त्याच्यापूर्वी सांगतो, महत्वाचं आहे की 2003 साली 99ला तिकीट मिळालं होतं. जिल्हा परिषद आयोगाने दिलं होतं. प्रथम तर राष्ट्रवादी झाली, स्थापन झाली तेव्हा. 2003 साली कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची दिलीपांना निवडणूक जाहीर झाली आणि माझे वडील सहकार मंत्री शिवाजीराव काळे यांना म्हणालो की मी निवडणूक लढवू इच्छितो. ते म्हणजे ठीक आहे, वल्लभशेठ बेनके साहेबांशी बोल. बेनके साहेबांकडे गेलो, ते म्हणले ठीक आहे. मग बेनके साहेब म्हणले दादांचा विरोध आहे, दादा म्हणले वल्ले बेनकेंचा विरोध आहे. आता मला काही गेम कळाना. मग मी म्हटलं असं करा, ठीक आहे, आमचे पांडुरंग शेठ गाडगे आता विद्यमान संचालक आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा केली. काही जण चर्चा केली नाही. माजी खासदार आदरणीय नेवतूजी शेरकर यांच्याकडे गेलो. बाळासाहेब केलारी होते आणि त्यांच्याबरोबर मी पॅनेल तयार केलं. ते पॅनेल तयार केल्यावर ते दादासाहेब काळेंना कळलं, विनायक शेठ तांबेंना कळलं आणि त्यांनी सांगितलं की असं करायचं नाही. आणि दोन्ही नेत्यांनी तुला काय करायचं ते कर आणि सगळ्या पार अगदी उमेदवार निवडीपासून सगळे अधिकार मला दिले आणि 18-0 अशा मताने विजय मोठी मार्केट कमिटी आली. त्यानंतर दादासाहेब काळे आणि वल्लभशेठ बेनके साहेबांनी मला कधी विरोध केला नाही. आमचे आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब खऱ्या अर्थानं लांब लक्ष्मण जोडी ज्यावेळी मुंबईला जावं विधानसभेत, इकडे त्यांनी फार मोठं प्रेम केलं. माझ्यावर देखील भावाप्रमाणे प्रेम केलं. एक दुसरा किस्सा सांगेन की त्या मार्केट कमिटीच्या याच्यामध्ये 1% हस्तक्षेप केला नाही आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये जी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर जी 1 नंबरची म्हणून गणली जाते, हवेली सोडल्यानंतर त्याचं योगदान मोठं. सहकार्य 2009 साली बेनके साहेब आमदार झाले. मी 4 आणि 9 साली बेनके साहेबांच्या बरोबरीने आमदार केला. मला बरोबर ते सकाळपासून बसवायचे, दिवस रात्र त्यांच्याबरोबर प्रचार केला, परंतु त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि दिलीपांना मी राजीनामा दिला नव्हता सभापती पदाचा. बेनके साहेब नाराज झाले. 6 महिने आबोला धरला आणि त्याच्यानंतर त्यांनी सोसायटीचं 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून सोसायटीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात गणपतराव फुलोडे आणि बेनके साहेब आले. मी माझे सहकारी होतो, निवृत्ती काळे असतील, अनेक लोक होती. कार्यक्रम झाल्यानंतर बेनके साहेबांनी मला, मी माझ्या गाडीकडे निघालो, बेनके साहेबांनी मला गाडीत घेतलं, सभापती इकडे या म्हटले आणि त्याचा रुबाब बोलण्याचं दाखवून गाडीत बसवलं. आणि खासदार साहेब अमोलजी आणि भापकर आमचे रावसाहेब आहेत इरिगेशनचे, त्यांना सांगितलं भापकर रावसाहेब आम्ही येतो, जेवणाची व्यवस्था करा. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस, दिलदार माणूस. आणि नंतर ते प्रेम जे आहे, गणपतराव तुम्ही आहे तिथं, ते प्रेम त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत कायम राहिलं. एकदा आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि वळसे पाटील साहेब होते, आजारी होते आणि त्या मेहर होते, खरं ओळखत नव्हते. आणि मला अतुल शेठ म्हणाले, वल्लभशेठला म्हणाले की ओळखलं का? हो म्हणले, ओळखलं संजय. आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या अगोदर देखील त्यांना मी भेटलो. रायसर बेनके होत्या, माझा मुलगा होता आणि बाहेर मोकळून रडायला लागले. मला ओळखलं, हात बोलता येत नव्हतं परंतु दडलं. एक नितांत प्रेम करणारा
शेवटच्या अखेरपर्यंत प्रचंड प्रेम केलं. असा नेता उडे नाही, जेवढा कणखर तेवढाच प्रेम करणारा नेता, जुन्नर तालुक्याच्या प्रश्नांची जाणार असणारा नेता. सगळं सांगितलं मी सांगणार नाही. आणि आमच्या खऱ्या अर्थानं वळसे पाटील साहेबांचं कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी खंबीर साथ खरं लक्ष्मणाप्रमाणे दिली. खरंच राम लक्ष्मणाची जोडी अशी होती. मोठा नेता, दूरदर्शी नेता या आमच्या जुन्नर तालुक्यातून गेला. आमचं छत्र हरपल्यासारखं झालेलं आहे. असो, मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे होते आमचे सुरेश अण्णा गोले आहेत, प्रदीप दादा कंदे आहेत, दिलीप अण्णा मोहिते आहेत, अनेक वळसे पाटील साहेब आहेत आमचे नेते मार्गदर्शक. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं, सेवक कर्मचारी यांच्या वतीनं, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं, जुन्नर तालुक्यातील माझे सर्व शेतकरी, सहकार क्षेत्रात काम करणारे सोसायटीचे आजी माझे चेअरमन संचालक यांच्या वतीनं, जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा, उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.